आणि स्वीकार पाटील म्हणजे एका बाजूला विस्फोटक आणि एका बाजूला शांत आणि संयमी खेळी पाहायला मिळेल. आणि पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. आणि तुम्ही जसं म्हणजे कॉम्बिनेशन सांगितलं की एका बाजूला विस्फोटक आणि एका बाजूला शांत, हे कॉम्बिनेशन जुळून आणणं पण खूप महत्त्वाचं असतं. शांत खेळाडूचा देखील तितकाच चांगला आणि तितकाच महत्त्वाचा रोल असतो. आणि एक पार्टनरशिप काय करू शकते एका सामन्यामध्ये ते आपण नेहमीच पाहत आलेलो आहे. बघूया आता ही पार्टनरशिप काय करते. सुंदर सुरुवात विजयाची. इथे ललित लीडिंग एज, मागच्या दिशेला अविनाश, तिथे संघ मालक, अशा सर्व काही गोष्टी एका चेंडूवर होत असताना पाहायला मिळाला. खाता खोलतायत बँकेमध्ये 1 रुपया मात्र जमा केलाय 3 चेंडू नंतर ललितने. आता मात्र स्वीकार पाटील, ज्याने कालच्या दिवशी नव्हता स्वीकार पाटील, कार्यरत असतात मुंबई येथे आणि त्याच्यामधून वेळात वेळ काढून आजच्या दिवशी इथे आल्या त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतलाय. म्हणजे कालच्या दिवशी भले इथे कार्यरत होते परंतु प्रॅक्टिस मात्र त्यांच्या डोक्यात चालू होती. एक शॅडो प्रॅक्टिस नावाचा प्रकार असतो आणि तो सुद्धा एक महत्वाचा असतो की आपण कुठल्या गोलंदाजाविरुद्ध कशा प्रकारची फलंदाजी करू हे आधी आपल्या ब्रेनला शिकवावं लागतं आणि ती मात्र ते करून आलेत. काय लाईन अँड लेंथ असेल हा सगळा विचार करून ही सगळी प्लॅनिंग केली जाते. परंतु आता मात्र बॅट्समन एक स्टेप पुढे आणि त्यांनी लॉंग ऑफच्या दिशेने हा चौकार मारलेला आहे. निश्चितपणे खूप चांगला इनसाइड आउटचा फटका आपल्याला विकीच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणि असेच जिथे इथे क्षेत्ररक्षक नसतात ना त्या ठिकाणी विकी फटकेबाजी करतो. यावेळी पाहिलं क्षेत्ररक्षक थोडासा बाजूला होता आणि त्याच्या गॅपमधून चेंडू काढण्याचा त्याचा प्रयत्न दिसला. ऑन साइड रिजन मध्ये मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकातील निश्चितपणे हा शेवटचा चेंडू असेल. विजूने सुद्धा चांगली कामगिरी केली. विकीच्या बॅटमधून एक चौकार जरूर आला पण ललितची बॅट मात्र काही काळावधी शांतच आहे. मोठा फटका खेळायचा होता. झेल शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने परंतु हा झेल सोडलेला आहे आणि मला वाटतं एका धावेवरती समाधान मानावं लागलेलं आहे फलंदाजांना. धावसंख्येत एका धावेची भर, धावसंख्या 7. पॉवर प्लेच्या षटकानंतर धावसंख्या झाली आहे 7. बिनबाद 7. खऱ्या अर्थानं पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10च्या वरचा आकडा गाठणे गरजेचं होतं रामचंद्र स्मृती या संघासमोर. कारण की त्यांच्याकडे मोठे मोठे खेळाडू आहे अजूनपर्यंत. नीतू आहे मागे, त्यानंतर राकेश सुद्धा आहे आणि हर्षल पाटील आहेत. अशी फलंदाजीचे लाईनअप त्यांच्याकडे आहे. पण यावेळी ललितला बढोती देऊन त्यांच्या कर्णधाराने काहीसा वेगळा विचार यावेळी केलाय. 7 धावा म्हणजे चांगली गोलंदाजी म्हणता येईल विजूची. कारण की टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक गोलंदाज आशा करत असतो की 10 पेक्षा कमी धावा तरी आपल्या षटकामध्ये गेल्या पाहिजेत. कारण की 10 धावा बनवल्या जातात परंतु 7 धावा म्हणजे अत्यंत वाखाणण्याजोगे गोलंदाजी नक्कीच झालेली आहे विजीच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा ललित अपेक्षा असेल ललित कडून म्हणूनच त्याला स्ट्रायकिंग साठी पाठवलंय आणि स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा फलंदाजी करतोय. यावेळी पिटकेरी गावचा गोलंदाजी मधला सुपरस्टार म्हणावा लागेल असा पंकज कोठेकर उर्फ बिली. नक्कीच प्रलय पिटकेरी गावचा सुपरस्टार, खरंच पिटकेरी संघाचा कर्णधार, ऑलराऊंडर, हरफनमौला खिलाडी पंकज आणि आयएसएस संघासाठी देखील तितकाच महत्वाचा खेळाडू. आपण पाहतोय की आयएसएस संघ त्यांचा स्टार खेळाडू पिंटूच्या अनुपस्थित खेळत आहे. तर ऑलरेडी ते बॅकफुटवर आहेत परंतु तरी देखील त्याने काल 2 सामने जिंकलेले आहेत आणि ऑलराऊंडर म्हणून पंकज याने ती धुरा सांभाळलेली आहे. बघूया आता पंकज आपल्या संघासाठी काय करतो. निश्चितपणे पंकज वेळोवेळी आपल्यामध्ये जितकी क्षमता आहे ना तितकं मात्र कार्य देत असताना आपल्या संघासाठी वेळोवेळी पाहायला मिळालं आहे. यावेळी पहिलाच चेंडू इथे ललित साठी होता आणि त्यानंतर पाहिलं एकच धाव आली. ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. यावेळी विकी साठी मारा करेल स्वीकार. विकी स्वीकारने मात्र पंकजचे आव्हान स्वीकारले. हा हवेमधून मारलेला चेंडू इथे क्षेत्ररक्षक आलाय तेजस शोधतोय चेंडू. काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी मात्र तेजसची परिस्थिती झालेली पाहायला मिळाली इथे. आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण, स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता. खूप वेळ हवेत चेंडू होता परंतु तेजस याला चेंडू सापडेपर्यंत 3 धावांची भर पडलेली आहे. आपल्या विभागामध्ये तसं पाहिलं तर स्विच हिट करणारे खूप कमी खेळाडू आहेत. हाताच्या बोटांवर मोजणे आहेत की त्यापैकी एक स्वीकार पाटील असेल. यावेळी पाहायचं आहे ललित
ललित मात्रेचा तडाखेबंद फटका, चेंडू जातोय थेट हातामध्ये, विकेट. फलंदाज क्रमांक 1 बाद. तेजस पाटील जो नेहमी क्षेत्ररक्षक म्हणून भूमिका बजावत असतो, पिटकिरी संघात देखील फिल्डिंग साइडवरती त्याचं टीम मध्ये सिलेक्शन होतं, म्हणजे तो किती चांगला क्षेत्ररक्षक असेल याचा विचार आपण केलाच पाहिजे. आता मात्र फलंदाजीस मला वाटतं नीतू आलेला आहे, एक डावखुरा फलंदाज. आणि खरंच इथे डावखुऱ्या फलंदाजाला खूप महत्व आहे. मला वाटतं वाऱ्याचा झोत त्याला नक्कीच फायदा देणारा असेल. प्रलय, नीतूला आपण ना मिस्टर पीपीएल संबोधतो, कारण की प्रत्येक पीपीएलच्या हंगामामध्ये नीतू चांगली कामगिरी करतो, परंतु यावेळी त्यांच्या संघातला राकेश कामगिरी करतो, त्यामुळे नीतू आरामात त्याला सपोर्ट करत असताना दिसलाय. हा चेंडू खूपच छान होता पंकजचा. पंकज कोटेकरला आधी पण गोलंदाजी करत असताना पाहिलंय, परंतु 1 ते 2 वर्ष मागचे आपण पाहिलं वळून, तर त्या 2 हंगामामध्ये खूप छान त्याच्या गोलंदाजीमध्ये सुधारणा झालेली दिसते. राऊंड द विकेट आले लेफ्ट हँड बॅट्समन साठी. मला वाटतं पंकज याने नीतूची नस पकडलेली आहे. प्रलय, त्याला माहिती आहे नीतूचे फटके काय असतात आणि त्याचा सगळ्याचा विचार करून आणि अभ्यास करून सुंदर गोलंदाजी. मला वाटतं ऑफ कटरचा मारा आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे एक गुडलाईन चेंडू अँगलने आत आणून नंतर तो पुन्हा बाहेर काढतोय पंकज. खरंच सुंदर गोलंदाजी. मिस टायमिंग आहे, पण क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये जाऊन चेंडू आदळणार. तत्पूर्वी इथे नीतूसाठी 2 धावा वाढत असताना दिसणार आहेत. पंकजने सुद्धा चांगले वाखाणण्याजोगे गोलंदाजी जरूर करून दाखवलेले आहे. या क्षणाला आपण पाहतो तर पंकजने 1 विकेट घेतले ललितची, आणि तदनंतर धावा त्याने एकंदरीत दिलेल्या आहे त्या फक्त 6. म्हणजे पहा आपण किती चांगली गोलंदाजी चालू आहे AVSS संघाची. नक्कीच सुंदर गोलंदाजी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या विजयाने, आणि तशीच लय कायम ठेवली आहे पंकज कोटेकर यांनी. त्यांनी देखील फक्त 6 धावा दिल्या आहेत आणि ललित सारखा मोहरा तंबूत परतवलेला आहे. सो गुड स्टार्ट बाय AVSS. 2 षटकात फक्त 13 धावांवरती रोखला आहे समोरच्या संघाला. आता ही नंतरची 2 षटकं खूप महत्वाची ठरणार आहेत आणि नक्कीच हाणामारीची गरज आहे. पुन्हा एकदा नीतू स्ट्रायकर बघूया आता आपण नीतू काय करतो आपल्या संघासाठी. जसं प्रलय म्हटला की मिस्टर पीपीएल स्ट्राइक वरती विकी. आर्यन किट्टू द केक हाऊस या संघाचा प्लेयर. आपला खेमा आपली वाट पाहत आहे, कृपया तिथेपर्यंत जायचं आहे. पुढील काही सामने आपले सुद्धा असणार आहे. दरम्यान इथे हाणामारीची गरज असणार आहे. फलंदाजी लाईनअप खूपच स्ट्रॉंग आहे रामचंद्र स्मृती या संघाची, आणि इथे पाहतोय पहिले 2 षटक AVSS संघाने त्यांना थांबवलेलं आहे, जखडून ठेवलंय अक्षरशः फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या. तदनंतरचं येणार पंकज कोटेकरचं षटक, त्याच्यामध्ये फक्त 6 धावा दिल्या, त्याच्यात 1 विकेट सुद्धा मिळाली. तदनंतर स्वीकार पाटील आणि त्याचा साथीदार डावखुरा हाताचा फलंदाज नीतू यांच्यावर ही जबाबदारी असेल 2 षटकांचा खेळ मोठा करण्याची. आणि हा पहिला चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, हवेमध्ये चेंडू, आणि इथे पहा सुपर डुपर झेल फलंदाज विकी बाद.
थँक्यू डीजे. बीकेच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेत असताना दिसतोय, ज्याने की काल झंझावाती खेळ करत असताना 48 धावा बनवल्या होत्या आपल्या संघासाठी वैयक्तिकपणे. असा मॅन फ्रॉम वाघबिरा राकेश बाळकृष्ण पाटील मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे स्ट्रायकिंग एंडला. परंतु आधीचा आपण जी झेल एक पाहिली ना, ती तेजसने जरूर झेल घेतली होती, परंतु विजी सुद्धा त्याच्या बाजूला उभा होता की तेजसच्या हातातून जर तो झेल निसटला तर मात्र पुन्हा एकदा तो झेल टिपण्यासाठी विजू सज्ज होता. म्हणजे क्षेत्ररक्षण करत असताना अशा नवीन कल्पना सुद्धा आजमावे लागतात, नवीन प्रयोग सुद्धा करावे लागतात, तेव्हाच आपला संघ काहीतरी चांगली कामगिरी करण्यासाठी पुन्हा सज्ज होत असतो. यावेळी सज्जता दाखवावी लागणार आहे राकेश, त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे शेवटच्या 2 षटकांचा सामना करत असताना. 2 षटक बाकी आहेत. आडव्या पाटणी खेळून काढलेल्या समोरच्या दिशेने आणि बिली, कम ऑन बिली, कम ऑन डीजे. राकेश इथे मात्र लगातार 2 चेंडूंमध्ये 2 विकेट घेतलेल्या आहेत. दीक्षांतने काचळी गावचा एक उभरता सितारा आहे, 19 नंबर जर्सी मधून गोलंदाजी करत असताना दिसतोय. आणि अशा वेळी दीक्षांतने काय केलं तर महत्वाचे 2 खेळाडू लगातार तंबूच्या आश्रयाला परत पाठवलेत. पहिल्या चेंडूवर विकीला परत पाठवलं, दुसऱ्या चेंडूवर राकेशला परत पाठवलं, आता तिसऱ्या चेंडूवर लगातार तिसरी विकेट घेत हॅट्रिक सादर करणार का? परंतु समोर आहे तो हर्षल पाटील मॅन फ्रॉम चिखली. दीक्षांतचा पुढला चेंडू असेल, हॅट्रिकची संधी आहे. यावेळी सुसज्ज असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय अवीएसएस. आखूड टप्प्याचा चेंडू थोडासा आखूड राहिला क्षेत्ररक्षणापासून. अगदी केविलवाणा प्रयत्न क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून इथून होत असताना पाहिला. थोडासा आजूबाजूला तरी पडला असताना तर क्षेत्ररक्षकाने आपल्यामधून 101% जरूर इथे दिलं असतं. नक्कीच हॅट्रिकच्या खूपच जवळ पोचला होता दीक्षांत. मला वाटतं नशिबानेच त्याची साथ दिलेली नाही येथे, परंतु सुंदर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षकांची उत्कृष्ट साथ दीक्षांत याला. यावेळी फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा अजून एक निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी एका यंगस्टर कडून पाहायला मिळत आहे. यंगस्टर वर्सेस थोडासा काहीसा अनुभव, एक्सपिरियन्स. नक्कीच एक्सपिरियन्सला थांबवलेला आहे आणि इथे मॅन्युफॅक्चर शॉट खेळत असल्याच्या नादामध्ये हुकलेत. यावेळी ऑफ साईडला कव्हर पॉइंटचा रिझन मधून चेंडू चाललाय, चेंडू मात्र अडवलाय. यावेळी 2 धावा मिळणार आहेत, परंतु एकेरी आणि दुहेरीने आपण कितपत धावा रचणार आहोत? धावा बनवायच्या आहेत. विरा कृपया आपण माईक पाशी यायचं आहे. कल्पेश पाटील वाघविरा. दरम्यान इथे शेवटचं षटक असेल. धावा आपण पाहिलं तर 18, 7, 6, 5. आता सुशांत, प्रशांत आणि हा वर गेलाय चेंडू. बऱ्याच वेळ हवेत राहिल्यानंतर इथे सुद्धा अमितला जजमेंट करता आलं नाही चेंडूचं व्यवस्थितपणे आणि हा झेल मात्र सुटलाय अमितच्या हातामधून. आता मात्र क्षेत्ररक्षकांची लिंक थोडीशी तुटलेली दिसत आहे. प्रलय, आपण पाहिलं लागोपाठ 2 चेंडूंवरती 2 झेल सोडलेले आहेत. या आधी त्यांनी प्रत्येक झेल टिपला होता. गोलंदाजी तर सुरेख आहेच, अजूनही सुरेख आहे आणि फलंदाजांना देखील लय सापडत नाहीये. मला वाटतं नीतू देखील खूप वेळ नॉन स्ट्रायकर राहिला, त्याला स्ट्राईक मिळाला नाही, त्याचा देखील थोडा तोटा झाला असेल रामचंद्र स्मृती संघाला. बघूया शेवटचे 5 चेंडू आहेत या डावातील. नीतू धाव संख्येला आकार देऊ शकतो का? आणि नीतूची ती कॅपॅसिटी नक्कीच आहे. पुन्हा एकदा हवेमध्ये गेले चेंडू. प्रशांत अशांत होतोय. इथे पुन्हा एकदा झेल सुटलाय अविनाश. अवी आता विचार करत असेल ज्या अर्थाने अवीने झेल सोडला ना मागे, तदनंतर मात्र इथे प्रत्येक क्षेत्ररक्षक त्यांचा झेल सोडत असताना आपल्याला दिसतोय. आता अवी त्यांना सुद्धा काय बोलू शकत नाही. आता अवीने झेल सुटला म्हटल्यानंतर नक्कीच प्रलय, आपण म्हणतो की कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. सध्या असं झालं की कॅप्टननेच पहिला झेल सोडला, त्यामुळे कॅप्टनच थोडा शांत आहे, परंतु कमबॅक करावं लागेल. अजूनही धावसंख्या खूप कमी आहे, गोलंदाजी सुंदर चालू आहे.
राऊंड द विकेट गोलंदाजी डावकऱ्या हाताचा फलंदाजाला, परंतु नीतू सुद्धा खूपच शांत राहिलाय. नीतूच्या बॅटिंग मधून फटकेच येत नाहीये. नीतूने सुद्धा कुठलं टेन्शन घेतले काय माहित नाहीये. नीतूच नाही प्रलय, मला वाटतं कोणत्याच बॅट्समनला आज फटके मारता आले नाहीत रामचंद्र स्मृती संघाकडून. फलंदाजांना लयच सापडलेली नाहीये. गोलंदाजी नक्कीच चांगली होत आहे, परंतु फलंदाजांना लय सापडलेली दिसतच नाहीये. काही प्लॅनिंगचा अभाव असेल, मला वाटतं फक्त हाणामारीचा प्रयत्न केलाय, विचारपूर्वक फटके खेळले नसावेत. काय वाटतं प्रलय? निश्चितपणे जे पहिल्या दिवशी जे जुळवाजुळव करावी लागते ना, की ताळमेळ जुळावा लागतो. प्रत्येक क्षेत्ररक्षक, गोलंदाज, फलंदाज, कर्णधार, ओनर, आणि ताळमेळसाठी एक दिवस निश्चितपणे घेतलाय अबीएसएस या संघाने. आणि दुसऱ्या दिवशी मात्र त्यांना कळालंय की आपलं जे ओनर आहेत अविनाश पाटील एकदम मोकळ्या मनाचे आहेत, कूल कॅप्टन आहेत, त्याच्यामुळे कोणताही दबाव आपल्या खेळाडूंवर देत नाहीयेत. त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूंना आपल्यामध्ये असलेलं 100% देऊन प्रयत्न करतोय. कोणताही दबाव आपल्या खांद्यावर घेत नाही. जिंकलो तर इतिहास करू आणि हारलो तरी सुद्धा इतिहास करू, अशी मात्र इथे खेळ दाखवत असताना अबीएसएस संघ दिसतोय. नक्कीच प्रलय, अविनाश पाटील हे कॅप्टन कूल आहेत आणि ते कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला फॉलो करतात. धोनीचे समर्थक आहेत. आपण पाहाल, मला वाटतं त्यांची जर्सी देखील 7 नंबरचीच असावी. मी तर अजून पाहिली नाही, पण 7च असेल नक्कीच. निश्चितपणे निर्विवादपणे 7 आहे. आणि अविनाश पाटील हे किपिंग सुद्धा करतात प्रलय, तुम्हाला मी सांगू इच्छितो. परंतु आपल्या या धोनीला अजून साक्षी भिडायची बाकी आहे. आता याला विमानतळावर कुठेतरी जावं लागेल आणि रिसेप्शनिस्ट पकडावे लागेल. यावेळी लोटलाय आणि कॉमेंट्री बॉक्स षटकार. धावसंख्या झालेली आहे 30. अजूनही एक चेंडू बाकी आहे या डावातील. आणि मग अशी म्हटलं होतं, जेव्हा 3 षटकात 18 धावा होत्या, मी म्हटलं होतं की या 18च्या 36 कराव्या लागतील. 3 षटकात तुम्ही जितक्या धावा घेतल्या त्या एका षटकात काढाव्या लागतील. आणि अजून एका षटकाराची गरज त्या धावा डबल करण्यासाठी. 36 धावांचं आव्हान मोठं नक्कीच नसेल, परंतु चॅलेंजेबल नक्कीच असेल. बघूया शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा लोटून दिलाय. यावेळी मैदानाच्या आतमध्ये जायचं अमित यांच्याकडून मिसफील्ड झालंय. इथे जजमेंट काही करू शकले नाही चेंडूवर. तितक्यातच इथे 3 धावा अगदी वेगाने पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळाले ते नीतू आणि हर्षल. अशा प्रकारे षटक क्रमांक 4 ची सुद्धा इथे समाप्ती. आणि धावसंख्या झाली आहे 33. आणि शेवटच्या टप्प्यात गचा क्षेत्ररक्षण अबीएसएस संघाकडून. नक्कीच या 33 धावा नसत्या, मला वाटतं कुठेतरी 25-26 धावांवरतीच समाधान मानावं लागलं सर रामचंद्र स्मृती संघाला. परंतु जसं अविनी झेल 16 तिथून काहीशी पनवती मागे लागलेली आहे, तरी देखील 34 धावांचं आव्हान मोठं नक्कीच नसणार आहे. बघूया काय चॅलेंज देऊ शकतात का रामचंद्र स्मृती संघ. आणि रामचंद्र स्मृती संघाची जर आपण बॅटिंग लाईनअप बघितली ना, तर थोडासा पुन्हा एकदा काहीतरी बिघाड झालेली पाहायला मिळाली यावेळी. कारण की आधी जर ओपनिंग पाहिली तर नीतू आणि राकेश यायचं. यावेळी ओपनिंगला आपण पाहिलं तर ललित आणि स्वीकार आला. आणि आधीच्या मॅचमध्ये स्वीकार आणि हर्षल आलं होतं. म्हणजे प्रत्येक सामन्यामध्ये काही ना काही प्रयोग करण्याचा जो काही त्यांचा प्लॅनिंग होती ती फसलेली आपल्याला पाहायला मिळते इथे. हा सामना मध्यंतरासाठी थांबलेला आहे, तेव्हाच यानंतरचा सामना शुभम स्मृती वर्सेस द केक हाऊस. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे नाणेफेकीसाठी यायचं आहे. शुभम स्मृती आणि द केक हाऊस दोन्ही संघाचे कर्णधार कृपया नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे, आपण इथे यायचं आहे. आजच्या दिवसातील द केक हाऊस हा पहिला सामना खेळेल, परंतु शुभम स्मृती एक सामना त्यांनी गमावलेला आहे. आजच्या दिवसाची सुरुवात अपयशाने करेल, परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी असते ही तर म्हण नक्कीच माहिती असेल. असे कर्णधार चेतन वावेकर इथपर्यंत येतात. आणि दुसऱ्या बाजूला पाहिले तर द केक हाऊस चिखली येथील द केक हाऊस, द चायनीज असं व्यवसाय आपल्या मराठी माणसांनी व्यवसाय केला पाहिजे. आणि तसाच एक व्यावसायिक करण पाटील यांनी
पुरस्कृत केलेला संघ आहे द केक हाऊस. त्याचे कर्णधार आहेत, आयकॉन प्लेयर आहेत चिखली गावचेच आपले संकेत पाटील, ते सुद्धा इथे येत आहेत आणि दोघांमध्ये नाणेफेकीचा कौल इथे रंगेल. आणि आपण म्हटलं की ओनर नेम करण पाटील आहे, राईट प्रलय? आणि त्यांनी एक पिटकरीचा करण पाटील त्यांच्या संघात उचललेला आहे आणि मी काल युट्यूबवर त्याची फलंदाजी पाहिली. अविएसएस संघाविरुद्ध त्यांनी एक क्लासिक फलंदाजी दाखवली होती आपल्याला. मला वाटतं 4 चौकार त्यांनी ठोकले होते, धावसंख्येला आकार दिला होता. विजयश्री मात्र त्यांना खेचून आणता आली नाही, परंतु सुंदर फलंदाजी केली होती करण पाटील यांनी. आता बघूया या सामन्यात ते काय छाप सोडतात. कोण घेतो टॉस? परेश पाटील काचळी यांनी कृपया नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे आपल्या 2 संघांमध्ये. शुभम स्मृती आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये द केक हाऊस. परेश पाटील विशाल आहेत, विशाल आणि विशाल यांच्या उपस्थितीत. विशाल मला तर वाटते सपोर्टर आहेत शुभम स्मृती या संघाचे आणि त्यांच्या विपक्षामध्ये द केक हाऊस हा संघ असेल. नाणेफेकीचा कौल आपल्या इथे रंगतोय. व्यासपीठासमोर टॉस जिंकलाय द केक हाऊसने आणि त्यांचा निर्णय असेल क्षेत्ररक्षण. केक हाऊस संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. दरम्यान आता आपण पुन्हा एकदा चालू सामन्याकडे जाऊया. एसएस वर्सेस रामचंद्र स्मृती. एसएस संघाला 34 धावांचं आव्हान आहे. फलंदाजीचं आपण पाहत आहोत पंकज कोठेकर, केतन. द केक हाऊस या संघाचे सर्व प्लेयर कृपया आपण जमायचे आहे आपल्या खेमामध्ये. आपले कर्णधार आपली वाट पाहत आहेत. आपण लवकरात लवकर तिथे जमा व्हायचे आहे आणि दरम्यान इथे पाठलाग करायचा आहे तब्बल 34 या आकड्यांचा आणि त्यासाठी फलंदाजीची जोडी ज्याने की केतन एका बाजूला दिसतोय नॉन स्ट्रायकिंग एंड कडे. स्ट्रायकिंग एंड कडे आपल्याला पंकज अर्थातच बिली पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पहिलं षटक घेऊन येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गणेश नाईक, ज्याने की आधीच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी करून दाखवली होती. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पंकज सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी त्याला फलंदाजी चांगली करावी लागणार. नॉन स्ट्रायकिंग एंडला जो केतन आहे त्याने सुद्धा चांगली फलंदाजी करून दाखवली. मॅन फ्रॉम चिखली, एक बेस्ट विकेट किपर आहे आपल्या पंचक्रोशी मधला. पहिला चेंडू आणि अविएसएस संघाचा पवित्रा काय असणार आहे मी तुम्हाला आताच सांगू शकतो. प्रलय तुम्ही मगाशी म्हटलं होतं गेसेस आपण नाही करू शकत, परंतु कॉमेंटेटरचं कामच असतं गेसेस करणं. आपण जेव्हा मॅचेसची कॉमेंट्री बघतो तेव्हा प्रेडिक्शन वगैरे काय काय आपण पाहतो. आणि आता मला वाटतं एक सावध पवित्र असणार आहे एसएस संघाचा. मला वाटतं ते मेरिटवरती क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतील, जास्त हाणामारीसाठी जाणार नाहीत. केतन, वी ऑल नो अबाउट केतन की तो मेरिटवरतीच क्रिकेट खेळतो. जसा बॉल तसा मी फटका खेळणार. आणि पंकजने देखील पहिला चेंडू दाखवून दिला की मी पण काही जास्त रिस्क घेणार नाहीये. हा एक सुंदर फटका लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि एका धावेवरतीच समाधान मानावं लागलं आहे. 2 चेंडू 2 धावा. बघूया पॉवर प्लेचा फायदा घेतात की नाही अविएसएस संघाचे फलंदाज. धाव मात्र आले. धाव फलक हलायला सुरुवात केली. यावेळी अप्रतिम फटका आहे मिड विकेट रिझन मध्ये. फ्लिक ऑफ लिस्ट. मी मला सांगू इच्छितो प्रलय की पंकज कोटेकर हे सूर्यकुमार यादव याचे फॉलोअर आहेत. ते पिटकरी गावात स्काय या नावाने देखील ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या जर्सीवर देखील लास्ट इयर स्काय टाकलं होतं आणि ते स्कूपचे फटके देखील चांगले खेळतात. आजही आपल्याला एखादा स्कूपचा फटका पाहायला मिळेल अशी मी आशा करतो. सुंदर चेंडू, मला वाटतं एक ऑफ साइड यॉर्क आणि जोरदार अपील होती यष्टीरक्षक स्वीकार पाटील कडून. जोरदार अपील, परंतु अपील मात्र फेटाळून दिलेलं आहे पंचांनी. इथे निर्धाव असेल, स्तब्ध ठेवलेलं आहे ते केतनला. आणि मला तर वाटते या खेळाडूकडे नजरा असतील. गणेश नाईक, अचूक टप्पा, योग्य दिशेवरची गोलंदाजी गणेशची चालू आहे. नियंत्रित गोलंदाजी, अकूट टप्प्या करण्याचा प्रयत्न. पुनश्च एकदा जोरदार अपील. आणि केतन जो एक क्लासिक खेळाडू आहे त्याला मात्र इथे थांबवून ठेवले आणि जखडून ठेवलेला आहे. नक्कीच जखडून ठेवलेला आहे प्रलय. सुंदर गोलंदाजी गणेश याची. मला वाटतं जास्त सावध पवित्र आपण कधी कधी आपण म्हणतो की अंगाशी येतो. 5 चेंडूंनंतर
धावसंख्या 3. सावध सुरुवात केलेली आहे अवेएसएस संघाने. सुंदर गोलंदाजी रामचंद्र स्मृती संघाची. पुन्हा एकदा एक यॉर्कर चेंडू. पुन्हा एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 4. पॉवर प्लेचं षटक, धावसंख्या 4 आणि रामचंद्र स्मृती देखील चांगली तगडी फाईट देताना. नक्कीच इथे सावध पवित्रा घेत असताना दिसला, परंतु खेळाडूने इतकंही सावध असू नये की धावसंख्या कमी होईल आणि इतकंही रिस्क घेऊ नये की त्या रिस्कच्या भरामध्ये आपण जास्तीत जास्त विकेट देऊ. म्हणजे ही एक मध्य भाग त्यांना निवडावा लागतो आणि ही तारेवरची कसरत असते. ती तारेवरची कसरत मात्र या फलंदाजांना करावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर गोलंदाजी खूपच वाखाणणे जागे अत्यंत सुरेख छान जितके काही विशेषणे लावता येतील तशी झालेली पाहायला मिळते. 4च धावा दिल्यात गणेशने. खरंच सुंदर गोलंदाजी आणि हा सामना जर जिंकायचा असेल रामचंद्र स्मृती संघाला तर 4ही षटक असेच पडले पाहिजेत. 4ही गोलंदाजांना सुरेख कामगिरी करावी लागेल. दुसरं षटक घेऊन हर्षल, एक जाणकार, एक अनुभवी खेळाडू चिखली संघाकडून खेळणारा आज रामचंद्र स्मृती संघासाठी. आणि फलंदाजीस पुन्हा एकदा केतन, ज्याला अजून लय सापडलेली नाही आहे. नवीन गोलंदाजी, षटक क्रमांक 2 आहे, द्वितीय. हर्षल कर्णधार, मॅन फ्रॉम चिखली. केतनला चिखलीचे दोन्ही सुद्धा खेळाडू. पहिल्या चेंडूवर मात्र आघात आघात केल्यानंतर मात्र इथे एकच धाव. चांगला प्लॅनिंगने क्रिकेट खेळताना दिसत आहे रामचंद्र स्मृती संघ मला वाटतं आणि सावधतेने खेळताना दिसत आहे अवेएसएस संघ. हा सामना देखील चुरशीचा होऊ शकतो. आपण पाहिलं आहे की कधी कधी लो स्कोरिंग गेम्स हे हाय स्कोरिंग गेम्स पेक्षा जास्त चुरशीचे होतात. तसाच एखादा सामना आपल्याला पाहायला मिळावा अशी अपेक्षा. सुंदर चेंडू, एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील फेटाळून लावलेला आहे पंचांनी. पंकजला देखील काहीशी लय सापडलेली नाही आहे आणि काहीसा अंडर प्रेशर. पंकज, मी जितका पंकजला ओळखतो तो लवकर प्रेशर मध्ये येतो. आतापर्यंत विकीकडे पाहिलं तर विकीने 3 चेंडू पकडले आणि 3 वर जोरदार अपील केली. विकीला बाजूला घेऊन विचारायला लागले की सर्व खऱ्या होत्या की खोट्या होत्या. दबाव टाकण्याचा वेगळा प्रयत्न ठेवतोय की काय. हा पाकिस्तानचा कीपर, त्याला पाहिलं होतं रिजवान काहीच नसलं तरी तो अपील करत असतो. विकी पण थोडंफार काहीतरी तसंच करताना दिसत आहे. दरम्यान पंकज येथे बाद झालेला आहे. एक सोपा झेल त्याने दिलेला आहे आणि आता काहीस सामन्याला आकार येताना अवेएसएस संघ पण प्रेशर मध्ये येताना आणि हा लो स्कोरिंग गेम एका चुरशीच्या सामन्याकडे वळताना आपल्याला पाहायला दिसत आहे. फलंदाजीस आदित्य पंकजाची जागा घेत आहे. आदित्य, एक गडी बाद. धावसंख्या झालेली आहे 5. इथे पाहिलं तर आणि इथे अवेएसएस संघाचा खेमा सुद्धा आमच्याच बाजूला आहे आणि जे काही कमेंटी चालू आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचतात आणि आमच्याकडे संयम नाहीये, तितकं मर्यादा सुद्धा नाहीयेत. आमच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत सर्व कमेंट जाऊ शकतात. प्रतीक आणि कॉमेंटेटरचं कामच हे असतं की जे काही सामन्यात चालू आहे, सामन्याबाहेर चालू आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं. आणि इकडे मात्र मनीष आपणकर पाहिलं तर जे काही दिव्यांग सुपरस्टार संघाला सपोर्टर म्हणून आलेले आहेत, कातलपाडा गावचे सपोर्टर्स, त्यांना मात्र रामचंद्र स्मृती या संघाला सपोर्ट करा हे सांगण्यासाठी झाडाखाली गेले होते. परंतु आता ते किती सपशेल लकी ठरलेले आहेत, सपोर्ट देणार आहेत की नाही हे मात्र त्यांनाच माहिती. आणि सामन्याकडे परत वळूया. इथे पुन्हा एक निर्धाव चेंडू आणि अवेएसएस संघ स्वतःला अडचणीत टाकताना मला दिसत आहे. आता मात्र एक गॅप मध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका. खराब गोलंदाजी हर्षल याची. जर तुम्ही स्क्वेअर लेगचा प्लेअर बाउंड्रीवर ठेवलेला नाही आहे तर अशा प्रकारची शॉर्ट पिच डिलिव्हरी तुम्ही नाही करू शकत आणि त्याचाच फायदा घेतलेला आहे फलंदाजांनी. 4 धावांची भर. धावसंख्या झालेली आहे 9. खरंच एक खराब चेंडू. चांगली गोलंदाजी करत होता हर्षल. एक खरंच खराब चेंडू आणि काहीसा प्रेशर रिलीज होताना अवेएसएस संघावरून.
ते पहा मनीष आपण कर, आपण तिकडून आलात पण आमचा दादूस पण तिथे गेलाय आणि आमचे प्रेक्षक हे आमचेच आहेत. यावेळी सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या मागे ललित म्हात्रे 2 धावा आल्यात. 2 षटक पण संपलीत. प्रतीक बघता बघता 2 षटक संपलीत. पहिल्या षटकामध्ये 4 गेल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 7 गेल्या. म्हणजे आपण जर रामचंद्र स्मृती या संघाची फलंदाजी पाहिली तर त्यांची सुद्धा तशाच प्रकारची होती, तरी सुद्धा ते 2 धावेने आघाडीवर आहेत या क्षणाला. नक्कीच जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर रामचंद्र स्मृती 2 षटकात 13 धावांवरती होते, अविएसएस 11 धावांवरती आहे. तर 2 धावांनी मागे नक्कीच पडलेले आहेत. अजूनही त्यांना सामना जिंकायला 12 चेंडू 23 धावांची गरज आहे आणि आता काहीस हे जे टार्गेट आहे, लक्ष्य आहे ना, हे कठीण करून घेतलेलं आहे अविएसएस संघाने. मला वाटतं हे कठीण झालेलं नाहीये. नक्कीच मी क्रेडिट घेत नाहीये रामचंद्र स्मृतीकडनं काढून, परंतु काहीशी खराब फलंदाजी मला पाहायला मिळालेली आहे अविएसएस संघाकडून. पण तितकीच चांगली गोलंदाजी नक्कीच झालेली आहे रामचंद्र स्मृती या संघाच्या माध्यमातून. 2 षटक अप्रतिमरित्या. आणि काल काही अंशी हर्षल पाटील महागडे ठरत असताना दिसले, परंतु आजचा दिवस हा त्यांचा आहे. खेळपट्टी त्यांना साथ देते आणि फक्त धावा त्यांनी दिलेल्या आहेत त्या 7च. समीर ठाकूर वरळी स्पोर्ट्स क्लब मधला एक नावाजलेला गोलंदाज, अनुभवी गोलंदाज. पहा स्टार्टिंगच कसा करतोय. एक वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे त्याची, म्हणजे 10-12 पावलं एकाच जागी त्याचे धावून झालेली आहेत. पहा अनुभवी खेळाडूची निशाणी असते. समीर ठाकूर कमी समजू नका त्यांना. ते अविएसएस संघाच्या खिशातला सामना बाहेर काढू शकतात. आणि आता मात्र एक खराब चेंडू होता मला वाटतं, परंतु त्याचा फायदा घेता आला नाही केतन याला. हा नक्कीच षटकार असू शकला असता आपल्याला. धावसंख्येत 1 धावेची भर, 12 धावसंख्या 12 आणि सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. मगाशीच म्हटलं होतं लो स्कोरिंग गेम्स पाहण्यासारखे होतात आणि हा एक तसाच सामना. एक जोरदार अपील आणि फलंदाजांनी वाईटचं अपील केलेलं आहे. सगळे अपील फेटाळून लावलेले आहेत पंचांनी आणि हा एक निर्धाव चेंडू. हा एक निर्धाव चेंडू. आता मात्र एक सुंदर फटका लॉंग ऑनच्या दिशेने आणि हा उत्तुंग षटका. इट्स डिस्पॅच आउट ऑफ द ग्राउंड. इट्स मॅक्सिमम. अविएसएस संघाच्या थँक्यू डीजे. पुढील सामन्याचे आपले प्लेइंग 11 द्यायचे आहे दोन्ही संघ. शुभम स्मृती कृपया आपले प्लेइंग 11 द्यायचं आहे. 9 चेंडू 16 असं समीकरण बनलेलं आहे. आता कमबॅक करताना अविएसएस संघ समीर ठाकूर यांना एक उत्तुंग षटकार ठोकला आहे आदित्याने. आता एक लॉंग आणि हा एक षटकार. इथे मात्र अविएसएस कमबॅक करत असताना 2 चेंडूंमध्ये 2 षटकार आलेले आहेत. आणि मारतय कोण, ठोकतय कोण?
कमबॅक नाही, हा स्ट्रॉंग कमबॅक आहे प्रलय. 2 चेंडूत 12 धावा खेचलेल्या आहेत आणि आता समीकरण बनलेलं आहे मला वाटतं 8 चेंडू 10 धावा. हा एक झेल असू शकतो परंतु कोणताच क्षेत्ररक्षक तिथे नाही आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल एस एस संघाला. एका चुरशीच्या सामन्याकडे आपण वळत आहोत, कूच करत आहोत. 7 चेंडू 9 धावांची गरज हवी एस एस संघाला आणि या सामन्यात त्यांना परत आणलं आहे ते आदित्य याने. समीर ठाकूर याला 2 लगातार षटकार मारून कमबॅक केलेला आहे. आता रामचंद्र स्मृती अंडर प्रोसेस. आणि हा पुन्हा एकदा उत्तुंग षटकार. आता 6 चेंडूत फक्त 3 धावांची गरज आहे. समीर ठाकूर याला 3 षटकार पडलेले आहेत या षटकात आणि एक निर्णायक षटक ठरलेलं आहे समीर ठाकूर यांचं. मात्र अविएसएस संघासाठी मला वाटतं वाऱ्याचा पुरेपूर फायदा उचललेला आहे एस एस संघाच्या फलंदाजांनी. गोलंदाजी आता राकेश. 6 चेंडू फक्त 3 धावा. आपण बघतोय की क्षेत्ररक्षक आता थोडे जवळ आलेले आहेत आणखी सिंगल रोखण्याकडे त्यांचा भर असेल. त्यातूनही मला वाटतं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन डीप मिड विकेट हे 3 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवर अजूनही तैनात. बाकी सगळे इनर रिंग मध्ये आलेले आहेत. एका अजुब्याची एका करिश्म्याची गरज आहे रामचंद्र स्मृती संघाला आणि अविएसएस संघाला इथून फक्त डोकं वापरून खेळायचं आहे. आणि हा एक लेट कट करण्याचा प्रयत्न, थोडा खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा समीर ठाकूर यांच्यासाठी हा सामना काहीसा चांगला ठरत नाहीये. आता हा एक मला वाटतं हा लेग साइडच्या दिशेने होता. स्क्वेअर चेंडू असावा हा कदाचित. यस, अंपायर डिक्लेअर्स वाईड. मॅच एंड्स. एसएस विन कम्फर्टेबली.